हा केवळ नीट पुरता प्रश्न मर्यादित नसून एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्याला आमचा विरोध आहे। भारतीय जनता पार्टीचं पण अकाउंट आहे, एवढे फॉलोअर्स आहेत का? तर नाही। कॉक्रोच पार्टीने त्यांना क्रॉस का केलं तर हा कुठेतरी आक्रोश आहे। कॉक्रोच जनता पक्षासोबत जे उभे आहेत ते आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, जे की कोणत्याच पक्षाची अलाइन नाहीत। हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे, मला असं वाटते की हे जे आतलं फ्रस्ट्रेशन होतं विद्यार्थ्यांचं ते बाहेर आलं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये 2029ला ना ही सोशल मीडियावरची जनता यांना दाखवून देईल की बदल काय असतो। कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आंदोलनासाठी निवड केली आहे ती पुण्याची। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या समोर 11 जूनला आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे। पोलिसांनी आणि विद्यापीठ प्रशासनाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही। मात्र विद्यापीठातील हे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यावरती ठाम आहेत। आपण यांच्याशी बोलूयात। तुमचं नाव सांगा आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं तुमचं कारण सांगा। जय भीम जय शिवराय। मी डॉक्टर राहुल ससाणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे। उद्या 4 वाजता जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं आहे त्याच्यामध्ये एक विद्यार्थी म्हणून आणि एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मी सहभागी असणार आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। हा केवळ नीट पुरता प्रश्न मर्यादित नसून एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणूनच उत्स्फूर्तपणे पुणे शहरातील सर्व विद्यार्थी। कशा प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे असं तुम्हाला वाटतं? आता आपण जर कॅम्पसमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधीलच जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर प्राध्यापक भरती हा एक अत्यंत ऐरणीवर आलेला प्रश्न आहे। त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या आपण गेल्या 6 महिन्यामध्ये पाहिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनं असतील, प्राध्यापकांचे जे काही भावी उमेदवार आहेत प्राध्यापक आहेत त्यांच्या मनामध्ये देखील शंका आहे की याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता नाही आहे। तुम्ही आता या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात, तुम्ही याआधी कोणत्या पक्ष किंवा संघटनेमध्ये काम केलेलं आहे किंवा आत्ता करता आहात? नक्कीच मी गेल्या 5 वर्षापासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतो आहे। आमचं विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती नावाचं संघटन आहे जे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांना प्रमाण म्हणून काम करतं आहे आणि विद्यार्थी प्रश्नावर हे यासाठी विचारलं कारण या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सहभागी होणारे तरुण नक्की कोण आहेत याबद्दल अनेकांना उत्सुकता असते, ती शमवण्याचा हा प्रयत्न। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? माझं नाव नितीन आंधळे, मी संशोधक विद्यार्थी आहे आणि सहभागी होण्याचा निर्णय म्हणजे जर पाहिलं गेलं तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये विद्यार्थी चळवळीत काम करतो। म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, PhDच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, तर कुठंतरी आज देशभरामध्ये एक माहोल तयार झालं आहे की जे नीट परीक्षेमधील घोटाळा असेल, CBSEच्या परीक्षेमधला झालेला गैरव्यवहार, तर ह्याला कोणी उत्तरदायित्व घ्यायला तयार नाही, काही कारवाई होत नाही। हे 2024ला पण पेपर फुटला। तर कॉक्रोच जनता पार्टीनं ज्याप्रमाणे एक प्लॅटफॉर्म दिला आहे मग त्या माध्यमातून आम्हाला वाटतं की कुठंतरी कोणाचा तरी राजीनामा झाला पाहिजे, म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा। आणि महाराष्ट्रात पण तुम्ही पहा की काही दिवसापूर्वी पोलीस भरतीचा पेपर फुटला, म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये पण गैरव्यवहार करून डॉक्टर व्हा, पोलीस व्हायचं आहे गैरव्यवहार करून पोलीस व्हा। मग ह्याच्यामध्ये कुणीतरी उत्तरदायी होणं गरजेचं आहे आणि ह्या व्यवस्थेला चपराक बसणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होतोय। ही झाली तुमची कारणं, पण आता सरकारच्या बाजूनी किंवा सरकारच्या बाजूनी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की हे फक्त आणि फक्त अँटी BJP जी लोक आहेत तर तीच यामध्ये सहभागी होत आहेत आणि फक्त भाजप विरोध हा एकमेव अजेंडा आहे। तुम्ही सध्या जर जे की सत्ताधारी पक्षातील ज्या विरोधी संघटना आहेत, सत्ताधारी पक्षाच्या संघटना आहेत त्या आरोप तसं करतायत, पण वस्तुस्थिती आज जर बघितली किंवा जे काही विपक्षच्या पक्षाच्या विद्यार्थी संघटना आहेत ते सध्या कुठे कॉक्रोच जनता पार्टीशी समर्थन करताना कमी दिसायला लागल्यात। आता ज्या कॉक्रोच जनता पक्षासोबत जे उभे आहेत ते आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, जे की कोणत्याच पक्षाची अलाइन नाहीत आणि हा विद्यार्थ्याचा असंतोष आहे, त्यामुळे ते काय आरोप करता याला काही अर्थ नाही आहे। आणि आपण जंतर मंतरनं पाहिलं असेल तिथं मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थी संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। अच्छा, तर या ठिकाणी इतर कोणत्या राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी असतात विद्यार्थी संघटनांचे ते नाही आहेत, तुम्ही वेगळ्याच संघटनांचे लोक यामध्ये सहभागी आहात? मुळामध्ये काय झालेलं आहे सर की ह्या सरकारनं
एखाद्या पक्षाचं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हा जर पक्ष एखादं आंदोलन करून घेऊन आलं तर त्यांना विरोधक म्हणून किंवा अँटी BJP म्हणून त्यांना काय केलं की त्यांचं आंदोलन पाडलं जात होतं. ह्या पाडल्यानंतर काय होत होतं की कुठंतरी ह्या देशातल्या जो विरोध होता, युवकांचा जो विरोध होता, तो विरोध करायला गेल्यानंतर कुठंतरी BJP म्हणून तो समोर येत नव्हता. पण ह्या CJPने जो एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की ह्या देशामधला पार्टी विरहित असेल किंवा पार्टीमधला जरी युवक असेल, कोणत्याही पक्षाशी निगडीत युवक असेल, तो आज ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला किंवा ह्या विचाराशी आज सहमत आहे. म्हणून आज जल्दीमध्ये जो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला, फॉलोअरची संख्या किती वाढली आपण सगळ्यांनी बघितलं. मात्र व्हर्च्युअल वर्ल्ड आणि रिअल वर्ल्ड याच्यामध्ये जो फरक असतो तर तो तुम्हाला काही जाणवतोय का? इथं कितपत तुम्हाला पाठिंबा मिळेल किंवा लोक येतील असं वाटतं? सर, ॲक्च्युली काय आहे की सोशल मीडिया हा आता सध्याचा प्लॅटफॉर्म झालेला आहे. ज्या अर्थी CJPला काय झालेलं आहे की फॉलोअर्स आहेत, त्या अर्थी कुठंतरी सरकारवरती एवढ्या लोकांचा रोष आहे म्हणून ते फॉलोअर्स आहेत. भारतीय जनता पार्टीचं पण अकाउंट आहे, एवढे फॉलोअर्स आहेत का? तर नाही. काँग्रेस पार्टीने त्यांना क्रॉस का केलं तर हा कुठंतरी आक्रोश आहे. आणि विद्यार्थी संघटनामध्ये काय आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. सर, ह्या सरकारनं काय केलं आहे की कोणी समोर आलं की त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करायची तगदा राखलेला आहे. त्याच्यामुळे अशा बऱ्याच विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटना आहेत. त्याच्यामुळे युवक आहेत, बऱ्याच युवकांना सर काही कामानिमित्त कामामुळे येऊ शकत नाहीत. आज पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये आंदोलन आहे पण येऊ शकत नाहीत. पण ह्या देशातल्या युवकांचा ह्या ज्या नीट झालेला आहे, नीटचा जो प्रकार झालेला आहे किंवा धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा पाहिजे किंवा सरकारविरुद्ध जो असंतोष आहे, युवकांना रोजगार नाही, आज देशामधली सर परिस्थिती एवढी भयंकर आहे की सामान्य माणसापासून, विद्यार्थ्यापासून ते या इथल्या युवकांपर्यंत, त्याच्यामुळं सर ना हा जो असंतोष आहे ना, हा सोशल मीडियावरती व्यक्त केला जातोय. कारण हा जो पक्ष, हा जी सत्ता जी आलेली आहे 2014 ही पूर्णपणे सोशल मीडियावरतीच निवडून आलेली आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सवरतीच निवडून आलेली आहे. कुठेतरी असं वाटतं की भलेही हे रस्त्यावरती येत नसतील पण येणाऱ्या काळामध्ये 2029ला ना ही सोशल मीडियावरची जनता यांना दाखवून देईल की बदल काय असतो. तुम्ही काय करताय इथे विद्यापीठात? मी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. विद्यार्थी संघटनेमध्ये मागच्या 10 ते 12 वर्षापासून काम करतो, विविध आंदोलनावरती काम करतो इथं. आणि विद्यापीठाचा मला एक विषय काढला म्हणून सांगतो की विद्यापीठामध्ये सुद्धा विद्यापीठात आंदोलन घेण्याचं एक चांगला निर्णय घेतलेला आहे. कारण की मागच्या 2-3 दिवसापूर्वी इथल्या शिक्षण मंत्र्यांना असं वाक्य केलं की विद्यापीठ हे पुणे विद्यापीठासारखे असे विद्यापीठ आहेत सरकारी की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इनोव्हेशन होत नाही. तर इनोव्हेशन का होत नाही इथं? तर कारण इथं ज्या पक्षांनी इथं तुम्हाला सांगतो सर की पूर्णपणे एक कब्जा केलेला आहे, ह्या कब्जामुळं कुठंतरी इनोव्हेशन थांबलेलं आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे थांबलेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मित्रा, तू काय करतोस इथे? मी इथे BSc डेटा सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएटचा विद्यार्थी आहे. मूळ गाव माझा गोंदिया आहे. आणि माझा इथे असण्याचा कारण हे आहे कारण की मी स्वतः नीटचा परीक्षा दिली आहे 2023 आणि 24मध्ये. पण 24चा पेपरमध्ये मतलब इरेग्युलॅरिटीज झाले होते. पण त्या बाबतीत एक्झाम घेण्यात नाही आली होती. तर आमच्या मनात असं अनसर्टनिटी होती आणि खूप असं राग पण होता की आम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, काही लोक 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करत आहेत आणि त्यांना फक्त इतकी एक्सपेक्टेशन आहे की जे एक्झाम आपण देत आहे त्याचा जे निकाल आहे ते मेरिटवर झाला पाहिजे. तर हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे, मला असं वाटते की हे जे आतलं फ्रस्ट्रेशन होतं विद्यार्थ्यांचं ते बाहेर आलं आहे. आणि कारण की आता आपण बघितलंच आहे की खूप सुसाईड्स पण झाले, स्टुडंट सुसाईड्स पण झाले आहेत आणि त्यांचं कारण खूप काही कारण फ्रस्ट्रेशन आहे. हो, ते फ्रस्ट्रेशन आहे. आता यापैकी बरेच जण जसे कोणत्या ना कोणत्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत आलेले आहेत, आधी त्यांना एक पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे. तसं तू आधी कोणत्या संघटनेमध्ये किंवा कोणासोबत काम केलं? हो, मी माझा फर्स्ट इयर आहे पुणे विद्यापीठमध्ये. मी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचा सदस्य आहे आणि मी आंबेडकर विचारधाराचा माणूस आहे. आता हे जे काही नीटमध्ये घडलेलं आहे तर
याच्यामुळं काय वाटतं आपल्या देशामधली जी काही यंत्रणा आहे तर ती योग्य रीतीने काम करते आहे का, हा जो काही पहिला प्रश्न उपस्थित झाला तर त्या प्रश्नाला अनुसरूनच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती. एका कोणत्या मंत्र्याच्या राजीनाम्याने प्रश्न सुटेल का? पहिले तर मला असं वाटतं की राजीनामा तर झालाच पाहिजे, कारण की एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण की त्यांच्याजवळ पॉवर आहे. जे काही नीटची व्यवस्था आहे NTA ते त्यांच्या अंडर येते. तर मला असं वाटते की त्यांनी राजीनामा घ्यावा. आणि पण फक्त राजीनाम्याने सिस्टम सुधारत नाही. लोकांची ग्रीड म्हणा की जे करप्शन म्हणा, आपण असं बघितलंच आहे की कोचिंग इन्स्टिट्यूटचा पण हात होता इथे. तर फक्त रेसिग्नेशनमुळे ते होणार नाही, सिस्टम सुधारणार नाही. पण एक प्रेशर असेल की जर पुन्हा असा प्रकार झाला तर लोक शांत बसणार नाही. जर तुला संधी मिळाली तर तुला परदेशात जाऊन स्थायिक व्हायला, काम करायला आवडेल की भारतातच राहायला आवडेल? मला भारतातच राहायला आवडेल, कारण की माझा भलेही मी सायन्सचा विद्यार्थी आहे, टेक्नॉलॉजीचा आहे, पण माझी जे रुची आहे ती ह्युमॅनिटीजची आहे. आणि मला जे पोस्ट ग्रॅज्युएशन जे घ्यायचं आहे ते ह्युमॅनिटीजमध्ये घ्यायचं आहे. तर म्हणून आणि मला असं वाटतं की जे रिसर्च मला करायचं आहे ते आपल्या देशाचा कल्चर म्हणा की जे कम्युनिटीज म्हणा त्यांवर करायचं आहे. अलीकडे असंही होतं की अमुक समजा विचारधारेला विरोध केला किंवा अमुक विचारधारा मांडली तर एक त्या व्यक्तीला असं एक कप्पेबंद पद्धतीनं पाहिलं जातं. तर त्याकडे तू कसं बघतोस? तुला जर कोणी देशद्रोही म्हणालं, नक्सलाईट म्हणालं, अर्बन नक्सल म्हणालं? खरे तुमचं म्हणजे आज तर डिसेंट जर आपण बघितला, साधं डिसेंटला पण लोक अँटी नॅशनलचा लेबल देतात. पण मी जे काही मला वाटते जे खरं आहे खोटं आहे ते क्रिटिकल थिंकिंग आणि तर्कसंगत विचारमुळे मी ते ओपिनियनवर पोचतो. आणि माझा तर्क हे म्हणतं की जे काही चाललं आहे ते बरोबर नाही आहे. सिस्टमला सुधारावा लागेल. आणि त्यामध्ये कारण हे युवांना अफेक्ट करत आहे, तर युवांनाच स्ट्रीटवर यावं लागेल. आणि हे आपला डेमोक्रेटिक राईट आहे आंदोलन करणे. तर यात लेबल जरी कोणी देत असेल तर त्यांचा निजी स्वार्थ असेल त्या मागे, पण मला असं वाटतं की हा माझा संविधानिक अधिकार आहे. मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की हे आंदोलन जे आहे तर ते राजकीय बदल काही घडू शकेल का? कारण कॉक्रोच जनता पार्टी काही राजकारणात नाही उतरणार आणि जोपर्यंत तुमच्या हातात अधिकार येत नाहीत, म्हणजे तुमच्या हातात सत्ता येत नाही, तोपर्यंत तुम्ही बदल नाही घडू शकत. नमस्कार सर, माझं नाव अरुण जाधव आहे. मी एक विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा प्रतिनिधी आहे म्हणून काम करते. सर्वांना जय भीम. तर सर्वात अगोदर सर जे आंदोलन होणार आहे उद्याला 11 तारीखला, त्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर भलेही ती पार्टी नसेल, पार्टी स्वरूपात पार्टी स्वरूप कॉक्रोच म्हणजे CGP म्हणून पार्टी नसेल, पण नाही का जे जनाक्रोश पसरला आहे लोकांमध्ये, स्टुडंटमध्ये, जे विद्यार्थ्यांमध्ये, जे आताचे प्रकरण चालू आहे जसं नाही का नीट फुटीचं आणि नाही का जे असे प्रकरण घडत आहे करप्शनच्या स्वरूपात, तर त्याला एक धडा म्हणून नाही का उद्याचं आंदोलन एक सर्वात मोठा एक उदाहरण म्हणून राहील आपल्यासमोर. त्यामुळे फक्त सिस्टीममध्ये जाऊनच नको, नाहीतर आपण नाही का बाहेर राहून पण विद्यार्थी आपले जे हक्कासाठी आपण काय करू शकतो आणि कुठपर्यंत आपण नाही का यासाठी आपण लढू शकतो, हे आम्ही फक्त हे सहन नाही करणार. तर आम्ही नाही का याचं पण नाही का तुम्हाला शिक्षा पण देऊ शकतो. आम्ही तिचं नाही का तुम्हाला एक प्रत्युत्तर देऊ. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही जर सिस्टीम जर आमचा जर विद्यार्थ्यांची हितं जर तुम्ही जर विचार करत नसाल तर आम्ही त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढण्यासाठी प्रयत्न पण कराल. हे त्यांचा उद्याच्या आंदोलनातून. तर निवडणुकीचं राजकारण हा एक वेगळा भाग असतो आणि आंदोलनांच्या मार्फत होणारं राजकारण हा आणखी एक वेगळा भाग असतो. आपल्या देशाचा इतिहास काय सांगतो तर जी विद्यार्थी आंदोलनं आपल्या देशात उभी राहिली त्यातून राजकीय बदल झाले. मग आपल्याला जयप्रकाश नारायण यांनी किंवा त्यांच्या नेतृत्वात झालेलं जे आंदोलन होतं
त्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यावेळच्या विद्यार्थी आंदोलनांनी तयार केली होती आणि त्यातून राजकीय बदल झाला होता. अर्थात आत्ताच्या परिस्थितीची तुलना त्या परिस्थितीशी करणं हे गैरलोगो आहे. मात्र यातून विद्यार्थ्यांमधला जो असंतोष निर्माण होतो, जो बाहेर येतो आहे, त्याला सत्ताधारी खास करून भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे हाताळतो यावरती बरंच काही अवलंबून आहे. हे विद्यार्थ्यांमधलं एक प्रकारचं त्यांना ज्या काही गोष्टी भोगाव्या लागल्या त्याबद्दलचं नैराश्य आहे, फ्रस्ट्रेशन आहे, असं हे विद्यार्थी म्हणतायत. पुणे हे नेहमीच आंदोलनांचं, चळवळींचं केंद्र राहिलेलं आहे. अनेक नव्या गोष्टींची सुरुवात पुण्यातून झाली हा इतिहास सांगतो. दिल्लीनंतर पुन्हा एकदा पुण्यात या आंदोलनाची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.